I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आपण कुठं आलो बघू शकताय तुम्ही, मस्तपैकी माझ्या पाठीमागं बघू शकताय कोण आहे, पुणेरी आमच्याबर. तर आपण जो प्रवास करणार आहे तो पुणे ते सावंतवाडी. आता प्रवास करणार बऱ्याच जणांची कमेंट आली होती आपल्याला की पुणे सावंतवाडी करा म्हणून. तर आता पुणे बसस्टँडच्या बाहेर आहे आपण, म्हणजे शिवाजीनगर बसस्टँडच्या बाहेर आहे. का तर बस लागणार आहे ते पुणे स्टेशनला आणि आपलं स्वारगेट बसस्टँडला लागणार आहे. नेगडीवरून सुटलेली आहे बस. तर आता बसचा टायमिंग होत आला, जवळजवळ बस 9ला निघलेली आहे नेगडीवरून. आता नवीन बसचा आपल्याला प्रवास बघायला मिळणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. मस्तपैकी असा फुल स्लीपर बस आहे. बघूया, तुम्हाला बस आली की थोडी इंट्रोडक्शन करून देणार आहे मस्तपैकी असा. बघूया आजचा प्रवास कसा होतोय. गाडी आलेली आहे मित्रांनो, बघू शकताय. शेन्या नवीन स्लीपर बस. तर दोन्ही बस आपल्याला KSRTC आणि MSRTCच्या बघायला भेटतात आहे. आणि दोन्ही स्लीपर बस आहेत, दोन्ही पण नॉन AC. तर मित्रांनो, आता गाडी कुठली आपली स्वारगेट बसस्टँडला बघू शकताय. 10:34 झाले. तुम्हाला गाडीचं एक्सटेरियर दाखवतो. गाडीमध्ये काय काय एक्सटेरियर बघू शकताय. 2 हॅलोजन लॅम्प दिलेले तिथं मस्तपैकी असा. 2 हॅलोजन लॅम्प आहे तिथं आणि इंडिकेटर बटन दिलेलं आहे ठिकाणी. आणि पलीकडच्या साईडला बघूया, पलीकडच्या साईडला काय काय दिलेलं आहे तुम्हाला एक्सटेरियर. एअर फिल्टर दिलेलं आहे. CEF इंजन इथं काहीतरी वेगळंच दिलं. इंधन क्षमता बघू शकताय 350 लिटर आणि 2x1ची सिटिंग आहे बघू शकताय. 2x1 आणि गाडी नंबर इकडे दिलेला आहे आपल्याला. आणि इथे संकटकालीन वगैरे दरवाजे दिलेले आहे या ठिकाणी बघू शकताय. अशा पद्धतीचा हा बाहेरचा एक्सटेरियर आहे. सिंधुदुर्ग विभाग सावंतवाडी. अगर अशा पद्धतीचा LED बॅकलाईट दिलेला आहे. 2 ठिकाणी LED लावलेले आहेत. MS 14 KQ 9157 असा गाडी नंबर आहे. राखीव टायर, हवेचा दाब बघू शकता 123 पाऊंड. सामान कक्ष त्या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी सामान कक्ष आहे. बॅटरी बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी. आणि इथे MSRTCची बॅजिंग दिलेली आहे. मिरर दिलेला आहे, साईड मिरर. अशा पद्धतीनं हा लुक दिसतो गाडीचा बाहेरून बघायचं म्हटलं तर. हा झाला छोटासा रिव्ह्यू. आता इंटेरियर दाखवतो तुम्हाला गाडीमध्ये काय काय इंटेरियर आहे. ड्रायव्हर केबिन अशा प्रकारे. जी आपल्या स्वमालकीची टाटा बस आलेली आहे सीटरवाली, त्या केबिनमध्ये आणि ह्या केबिनमध्ये थोडासा फरक आहे, जास्त काही फरक नाही. ड्रायव्हरची केबिन तुम्ही बघितलेच असेल. ड्रायव्हरची केबिन म्हणजे थोडीशी चेंज करायला पाहिजे होती कुठेतरी ड्रायव्हर केबिन. म्हणजे ऑलरेडी बघतच आलो आहे आत्तापर्यंत. मला वाटलं सीट वगैरे काहीतरी चेंज होईल, पण सीट बघू शकता या ठिकाणी कॉमन सीट दिलेले आहेत. म्हणजे बाकीच्या ज्या बसेस आलेत नवीन त्या बसमध्ये जे सीट आहेत त्याच बस ह्या बसमध्ये पण तेच सीट वापरलेले आहेत तुम्ही बघू शकताय. थोडंसं थोडंसं चेंज करायला पाहिजे होतं. आणि जे को ड्रायव्हर आहेत म्हणजे आपले कंडक्टर दादा आहेत त्यांच्यासाठी सीट थोडीशी मोठी करायला पाहिजे होते. पेस थोडासा द्यायला पाहिजे होता. म्हणजे एकदम शॉर्टमध्ये अशी जागा मला वाटते दिलेली आहे. ही सीट बघू शकता अशा प्रकारे दिलेली आहे को ड्रायव्हर सीट. आणि को ड्रायव्हरच्या बाजूला बघू शकता विंडो, एकदम शॉर्ट अशी विंडो दिलेली आहे या साईडला बघू शकता. एकदम एवढं. आणि सीट तुम्ही बघू शकताय म्हणजे कंडक्टर लोकांसाठी अशा पद्धतीचं सीट आहे आणि ड्रायव्हर लोकांसाठी अशा पद्धतीचा. आता ड्रायव्हर केबिनचं इंटेरियर तुम्हाला दाखवलेलं आहे. आता पॅसेंजर इंटेरियर तुम्हाला दाखवणार बॅक साईड कशा पद्धतीचं आहे आणि काय सुविधा दिलेली आहे ते आपण बघणार आहे थोड्या वेळात. आणि आतमधली सीटिंग जर कॅपॅसिटी बघायची म्हटलं तर 30 सीटिंग कॅपॅसिटी आतमध्ये दिलेली आहे. म्हणजे 2x1ची सीटिंग आहे. अनाऊन्समेंट बघितलीच असेल. आता नेगडी ते सावंतवाडी अशी अनाऊन्समेंट केलेली आहे. आवाज ऐकल्याशिवाय पुढचा प्रवासच अधूर आहे. आता स्वारगेट बसस्टँडवरून आलतोय आपण आणि आपण सीट पकडली लोअरवाली, सीट नंबर 2 बघू शकता या ठिकाणी.
L3V आणि L2 काय काय सुविधा दिलेली आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तिथं बघू शकता इथं स्टॉप बटन दिलेलं आहे, इमर्जन्सी बटन दिलेलं आहे आणि या ठिकाणी प्रवाशांसाठी LED दिलेलं आहे. या ठिकाणी तर सगळ्यात शेवटी आलेलं आहे इकडे बी LED आणि इथं साऊंड बार दिलेलं आहे आणि ही इमर्जन्सी एक्झिट इथं बघू शकता, त्याला आपण अग्निशामक म्हणतो. 3 इमर्जन्सी एक्झिट आहे. बरंच काही म्हणजे सुविधा दिलेल्या आहेत सुरक्षिततेसाठी. पॅसेंजर केबिन, आता आपण थोडक्यात पॅसेंजर केबिन पकडूया. तर पॅसेंजर केबिनमध्ये काय काय सुविधा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. सिंगल पॅसेंजर केबिन आणि डबल पॅसेंजर केबिन हे बघू शकता तुम्ही. डबल बेड दिलेले आहेत अशा प्रकारे. तर आणि जे कुशन आहे या साईडला बघू शकता, कुशन जरा थोडंसं मला वाटतं बऱ्यापैकी चांगलेच कुशन आहे ना, थोडंसं बऱ्यापैकी कुशन चांगले दिलेले आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे बॅक रेस्ट दिलेली आहे या ठिकाणी. पुणेर भाऊ कसं वाटतंय तुम्हाला? स्लीपर सीटर मध्ये आपण भरपूर वेळेस प्रवास केलाय. तर सगळ्यात पहिली MSRTC ची बस आहे. MSRTC ची सीटर बस आहे. त्याच्यामध्ये खरं तर आपण प्रवास कशासाठी करतो? आपल्यासाठी, कारण की इतर प्रवाशांनी व्यवस्थित प्रवास करता यावा यासाठी आम्ही ट्रू रिव्ह्यू देतो. तर सगळ्यात पहिलं मला असं सांगायचं वाटतं की जसं दादानी सांगितलं एकदम कुशन तर चांगलेच आहेत. इथं मागं बॅकसाठी पण हे पण चांगले जबरदस्त आहे. आणि इतर जर आपण स्लीपर सीटर आणि याचं कम्पॅरिझन केलं तर मला सिटिंग व्यवस्थित वाटते. काय असं एवढं नाही, म्हणजे असं पण नाही म्हणता येणार की त्याचं लय भारी आणि याचं एवढं चांगलं नाही. दोन्ही नॉर्मल चांगलं आहे. फक्त जो पॉईंट आहे आम्ही डिस्कस केला होता जो कॅबिनचा, दादाने ऑलरेडी आपल्यासोबत डिस्कस केला. तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. याच्यामध्ये पडदे वगैरे दिलेले आहेत. तिकडे फॅनची सुविधा पण केलेली आहे. मला वाटतं AC ची एवढी काही गरज नसेल. तुम्ही मस्तपैकी आता फॅन दिलेला आहे. ओल्ड स्लीपरमध्ये जसं सुविधा दिलेल्या आहेत त्याच सुविधा ह्या बसमध्ये. पुणेरी भाऊ आणि मी आमचा दोघांचा प्रवास आहे. परत एकदा याच्या आधी आम्ही प्रवास केला होता पुणे टू सुरत. हा किती किलोमीटरचा प्रवास दाखवते गुगल मॅपवर? 387, पण 400च्या वरच आहे. तर हा जो प्रवास आहे आपला पुणे ते सावंतवाडी म्हणजे निगडी ते सावंतवाडी ते 400 किलोमीटरचा समथिंग प्रवास आहे. म्हणजे हा पण खूप लांब पल्ल्याचा प्रवास आहे. ते साधारण जी गाडी पोहोचणार आहे ती किती वाजता पोहोचणार आहे? 7 किंवा 8 टायमिंग दाखवते. 7चं टायमिंग दाखवते. पण बघूया गाडी किती वाजता पोहोचते सावंतवाडीमध्ये. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी. असा जेवणाचे कुपन काउंटरवरून घे. प्रवाशांसाठी सूचना. किकवीच्या अलीकडे थांबलेली आहे गाडी. 15-20 मिनिटासाठी गाडी थांबलेली आहे जेवणासाठी. आणि आपण कुठं आलो बघू शकताय, हॉटेल सूर्या व्हेज नॉन व्हेज अँड स्नॅक्स. आणि हा जो रोड आहे बघू शकताय मुंबई बँगलोर. गाडी थांबली आपली 12 वाजता. त्याच्यानंतर ही गाडी आली स्वारगेट कोल्हापूर. बघूया जेवणासाठी काय मेन्यू आहे. मेन्यू वगैरे घेतलेला आहे. दाल खिचडी बरोबर आहे. 2 प्लेट घेतलेले 120 रुपये थाळी आहे. दोघांचे झाले 240 रुपये. आणि गाडीचा जो रूट आहे आपला एकदम जबरदस्त असा गाडीचा रूट आहे. गाडी जाणार आहे निप्पाणी मार्गे, निप्पाणी आजरा. दादा म्हणले दिवसा आंबोली घाटात जाईल. आंबोली घाटात जर दिवसा जर गेली ना, दिवसा जर आपल्याला आंबोली घाट बघायला मिळलं तर खूपच भारी. मस्तपैकी दाल खिचडी आलेली आहे मित्रांनो. बघू शकता दाल खिचडी कशा प्रकारे. त्याच्यावर बघू शकता हे काय हे आपलं बटर आहे ना, याच्यावर बटर. टेस्ट बघूया कशी आहे. एकदम मस्त आहे. गरमागरम दाल खिचडी. खूप गरम आहे.
चव तर जबरदस्त आहे, एक नंबर चव आहे. त्याच्यासोबत बटर पण दिलेलं आहे मिक्स. एकदम लाजवाब. संपूया मस्तपैकी का तर आपली गाडी 15-20 मिनिटासाठी थांबलेली आहे. तर आपण लवकर जेवण वगैरे करून घेऊया. पुणे देवगड, सिंधुदुर्ग विभागाची गाडी, देवगड आगार. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवणे. चहा, नाश्ता, जेवणाची कुपन नोंदवून घे. प्रवाशांसाठी सूचना. चला मित्रांनो, गाडी आता निघालेली आहे आपली आणि जाऊया आता पुढच्या प्रवासाला. गाडीचे जे तिकीट दर आहे ते 860 रुपये तिकीट आहे. निगडी ते सावंतवाडी. सातारला गाडी जाणार नाही, आता गाडी जाणार डायरेक्ट कोल्हापूरला. कोल्हापूर नंतर गडहिंग्लज, गडहिंग्लज नंतर आजरा आणि परत फायनल स्टॉप. या गाडीला शिवशाहीचा पास चालतो. दादांना सांगितलं, दादा म्हणजे शिवशाहीचा पास चालतो या गाडीला. तर आम्ही बुकिंग करूनच प्रवास केलेला आहे, ते पण तुमच्यासाठी. मी बघूया आता शेवटपर्यंत प्रवास कसा होतो. गाडी आली आपली 3:45 कोल्हापूर बस स्टँडला. आणि आपल्यासमोर एक गाडी बघू शकता, पणजी ते पुणे. आता पुण्याला चालली ती गाडी आणि आपली गाडी या साईडला उभी आहे, बघू शकता. या साईडला जवळजवळ 150 किलोमीटर एवढा डिस्टन्स राहिला आहे कोल्हापूर ते सावंतवाडी. बरेच पॅसेंजर आहे तिकडे. हिरकणी बस आहे ही पण. आणि इथं आपली शयन्यान बस, हिरकणी शयन्यान, हिरकणी शयन्यान. पुण्यानंतर डायरेक्ट कोल्हापूरला आलो आपण. कोल्हापूर नंतर पुढचा स्टॉप आहे गडिंग्लज. तर 64 किलोमीटरचं अंतर आहे. गडिंग्लज, बोरिवली गडिंग्लजवाली गाडी आहे. कोल्हापूर विभाग गडिंग्लज आगार. ही आपली गाडी अशा साईडला थांबलेली आहे. आणि दुसरी जी गाडी आली ती स्वारगेट आजरा. तर मगाची गाडी बघितली असेल तर पणजीवरून आलेली गाडी होती. आता पुण्यासाठी रवाना होती ती गाडी. तर ह्या टायमाला बरोबर गाडी पोचते कोल्हापूरमध्ये, बघू शकता. अशा टाईप आपल्या जो गाडीचा क्रू आहे तो सिंगल क्रू आहे. म्हणजे डायरेक्ट आता ही गाडी नेणार तर डायरेक्ट सावंतवाडीपर्यंत गाडी नेणार आहे. एवढ्या लाँग पल्ल्याच्या रूटवर सुद्धा सिंगल क्रू दिलेले आहे त्या गाडीला. आम्हाला वाटलं 2 क्रू असतील, पण असं काही नाही आहे, सिंगल क्रू आहे.
गड इंग्लिश बस स्टँड 5 वाजून 48. हां सुटले त्याला बघू शकताय. 3 यूट्यूबर एकाच ठिकाणी भेटलेले आहे तिथं. प्रवास केला आहे बसने? केलं म्हणजे ही जी गाडी आहे ना हां त्या रूटला चालू आहे पुणे बरं. अक्कलकोट. असं पण आता ही बघूया कशी काय. इथं मला वाटलं की नव्हतं इथं विजयभाऊ असतील. हा योगायोगच म्हणावं लागेल. आता मस्तपैकी दादांसोबत चहा घेऊया. इथे थोडा वेळ विश्रांती घेतली चहासाठी. मस्त असं गड इंग्लजचा जो परिसर आहे तो एकदम मस्त असं वातावरण आहे. पहाटाचं वातावरण बघू शकता अशा ठिकाणी. अकलूजला राहतो तिकडून इकडे येणार. मग म्हणलं परत निगडीपर्यंत जाऊसपर्यंत प्रॉब्लेम आहे. मग मीच आलो शिवाजीनगरला की म्हणलं तिकडून आम्हाला रिटर्न यायला गाडी भेटेल का नाही सावंतवाडीवरून. कसं आहे जेवढं लवकर येईल ना व्हिडिओ तेवढं ट्रेनिंग खरं म्हणजे मी कालचा जो व्हिडिओ ना मस्तपैकी चहा वगैरे झालेला आहे. पहाटाचा चहा म्हणजे एकदम जबरदस्त म्हणजे वाईब येते मस्त. आत्ता गाडी जाणार ती आंबोली मार्गे जाणार गाडी आणि आंबोली गाडी आपल्याला लवकरच बघायला मिळेल दिवसाच्या वातावरणामध्ये. चला आता गाडी हलते इथून. मित्रांनो गाडी आलेली आपली आजरामध्ये. सकाळचे 6:43 झालेत. ह्या आगाराला बसेस मिळालेत. हिरकणी बस या ठिकाणी बस उभी आहे आपली. आणि आजरा बसस्टँडचा जो परिसर आहे तो अशा प्रकारे मस्तपैकी असं वातावरण आहे आजरा बसस्टँडचा. रस्ते बघायचे म्हणले बसस्टँडचं तर बघू शकता तुम्ही एकदम कॉन्क्रीट असा रोड आहे. एकदम जबरदस्त. आणि बसस्टँड एकदम मेंटेनमध्ये मला आवडलं आहे. बसस्टँड खूप मस्त बसस्टँड आहे. बघू शकता तुम्ही एकदम मेंटेनमध्ये असं बसस्टँड आहे. आणि आजरा हे कोल्हापूर विभागामध्ये येतं. तर जवळजवळ आपल्याला आत्ता इथून पुढे जो आपल्याला घाट बघायला मिळणार आहे तो आंबोली घाट बघायला मिळणार आहे. मस्तपैकी सकाळ सकाळ दर्शन होणार आहे आपलं आंबोली घाटातलं. गाडी आपली हललेली इथून. वातावरण एकदम जबरदस्त आहे इकडच्या. त्यामुळे ते लोक काय करतात बाकीचे 2 iPhone घेऊ शकता तुम्ही, 1 iPhone घेऊ शकता एवढा कमवतो. त्यामध्ये आता दुसऱ्या ह्याच्यात सांगतो. आंबोली बसस्थानक हे सिंधुदुर्ग विभागामध्ये येते. आंबोली बसस्टँडचा जो परिसर आहे तो अशा प्रकारे. आणि इथं आपली गाडी थांबलेली आहे 7:45 मस्तपैकी असे. गाडीचा लुक बघू शकताय. दिवसा ढवळ्या कशी दिसते गाडी एकदम मस्त अशी. याच्या आधी कधी आंबोली घाट बघितला नाही. कोकणाकडचे थोडेसे मोजके घाट कवर केलेले आहेत. आता हा घाट कवर करणार आहे ते आंबोली घाट कवर करणार आहे. बघूया कसा आहे आंबोली घाट. आता चला इथून गाडी आलते आपली. जास्त वेळ काय थांबत नाही.
पर्यटन स्थळ खूप मोठं आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस इकडे पडतो असं मी आपल्याला सांगितलं. बोले लोकेशन बघा तुम्ही. सगळी बसतोय गाडीमध्ये, स्लीपर गाडी मला भेटलेली आणि जी मी नजरी बघतोय रोड पाडायला सगळं विषय येतात ते. हा गाईड ना पुढे बायपास करायचं आहे साईडनं. हा फक्त पर्यटकांसाठी पुढे ठेवा. हो चौपदरी तिकडनं चौपदरी म्हणजे मला वाटतं रुंद करणार. समोर लोकेशन बघा तुम्ही फक्त. गाड्या बघायची थोडी. घरी बघा कसली खतरनाक आहे. ढग बघा कसे खाली, आपण वरती ढग खाली. टर्न काय जबरदस्त आहे. सिंगल लेन आयरे गैरेचं काम नाही. ही गाडी चालवणं म्हणजे जीवाला जबरदस्त घाट आहे, एकदम जबरदस्त खतरनाक आहे. हा तर सिंगल लेनचा घाट आहे. हमको चाहिए सिर्फ हमको चाहिए. हा वाट जवळजवळ मला वाटतं किती 12 ते 14 किलोमीटरचा घाट आहे. आंबोली घाट मग दादानी सांगितलं आपल्याला 12 ते 14 किलोमीटरचा घाट. सुप्रसिद्ध धबधबा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पाणी बघूया किती धबधब्याला. सकाळ सकाळी लोक एवढे खाली पण करतात ते येतातच इकडं आमच्यातच. आणि समोर आपण पाहताय आंबोली धबधबा. आंबोली धबधबा फेमस ते बांधा एक पाऊल समृद्धीकडे. आता पाऊस नाही तरी सुद्धा लोक आहेत. धबधबा आहे. नाही राहू का धबधबा बघा काय दिसतोय सकाळी. जबरदस्त. मिशन सक्सेसफुल. मिशन अनसक्सेसफुल. काय करायची का आंबोली इकडे. धंदोदाने चांगला खर्च केला. काही ठिकाणी बारीक बारीक धबधबे आहेत ना त्यांनी वाटा करून दिल्या. तर पहिले इथे पोरं घसरायची. हो आता पाऊस नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला एवढं एकदम क्लिअर दिसतंय. नाहीतर ना तुम्हाला काही दिसलं नसतं त्याच्यामध्ये, काहीच दिसलं नसतं. फक्त पाऊस आणि ढग एवढंच पाहायला भेटलं असतं. पण आपलं नशिबात चांगलं आहे की सगळं पाहायला भेटतं आपल्याला. आणि तर मग मित्रांनो याची प्रवासाची खरी मजा. बघा इथं छोटे छोटे धबधबे आणखीन आहेत आणि तुम्हाला असं वर चढण्यासाठी असे मिलिंग्स केले म्हणजे पायऱ्या केलेले आहेत. थोडं मोठे असतात. एसटीने प्रवास करायचा आणि धबधबे बघायचे फक्त. धबधबे बघण्यासाठी एसटीने प्रवास करायचा. आंघोळ करायची नाही. अरे माकड बघा माकड. फुल वानर गँग. BS6 बघा आपली नवीन BS6 सावंतवाडी पुणे स्टेशन. गर्दी बघा. अरे चालले कोकणात.
आरटीओ पर्यंत आहे. आरटीओ कडची नदी पूर्ण पुढे ह्याला बांधा, मग ह्याला पुढे कार ड्रायव्हर. हो म्हटलं मेडिकल करा ना. पावणे 9 हे 10 वाजेपर्यंत व्यवस्थित चालू होतं म्हणून पाठवतो वगैरे काढायचं. हो हो काय चाललंय. तर मित्रांनो गाडी पोहोचलेली आहे फायनली सावंतवाडी बस स्टँडला. आणि तुम्हाला तर माहिती आहे इथून आपण रूट केला होता सावंतवाडी तर रत्नागिरी आता. आणि फायनली आपली गाडी ती पोहोचली. बोला की कुठं इकडे हे जे दादा होते आपली यांची भेट झालेली आहे आत्ता. तर तुम्ही ओळखला असेल आत्ता जो विषय निघाला होता सावंतवाडी तर रत्नागिरी. तर त्यांच्याबरोबर ब्लॉग केला होता. मस्त असं फ्रेंडली आहेत दादा एकदम जबरदस्त. तर मला वाटतं फायनली गाडी 9ला पोहोचलेली आहे. हां तर गाडी फायनली 9 वाजता पोहोचलेली आहे. आणि आपल्यासमोर गाडी बघू शकता इथं पुणे तर सावंतवाडी एकदम जबरदस्त असा रूट झालेला आहे. कडकमध्ये एकदम बेस्ट असा 400 किलोमीटरचा आपला जवळजवळ पल्ला कवर झालेला आहे. पुणे ते सावंतवाडी सिंगल क्रू होते या रूटला. आणि मस्तपैकी असा रूट कवर केलेला आहे दादांनी. आणि त्यांच्यासोबत आम्ही प्रवास पण केलेला आहे. मस्तपैकी असा अनुभव आलेत आपल्याला ह्या प्रवासादरम्यान. आणि बरेच यूट्यूबर आपल्याला भेटलेले आहेत ह्या प्रवासामध्ये. बघू शकता इथं अजून सध्या त्यांचं काम चालू आहे. पुणेरी भाऊ आहेत, विजय लाटे भाऊ आहेत. आणि इकडं मी 3 ब्लॉगर एकाच टायमाला भेटले. आणि हा जो परिसर आहे डेपो आहे सावंतवाडी डेपो. इथं गाडी आपली लावलेली आहे या साईडला. मस्त वाटलं. दादांची भेट वगैरे घेतलेली आहे. आता दादा चालले त्यांची शूटी वगैरे झालेली आहे. तर आपल्या इथे यूट्यूबवर बघू शकता फोटो थंबनेलसाठी काढायचं चालू आहे त्यांचं बघू शकता. पण आमचा फोटो कधी काढणार का काढू मी गाडी हां काढू. हां तर गाडी वॉशिंगला जाईल आणि नंतर पुढच्या फेरीसाठी गाडी तयार होईल. तर मित्रांनो सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या. ड्रायव्हर दादा होते, कंडक्टर दादा होते आणि आपले व्लॉगर काही मित्र होते. त्यांची सगळ्यांची गाठ घेतलेली आहे. मस्त वाटलं सगळ्यांसोबत प्रवास करून एकदम जबरदस्त असा. आणि हा व्लॉग कसा झाला मला कमेंट करून सांगा. आणि आपण इथेच व्लॉग वगैरे एंड करूया. आणि असेच आपल्या महाराष्ट्रातले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटूया आता मस्तपैकी एका मोठ्या लॉंग रूटवर. बाय.